नमस्कार. 23,914 इथे प्रश्न क्रमांक 23,914. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, इथे असा प्रश्न सांगितला होता की बीड, सोलापूर, ठाणे इथे 1 जानेवारी ते 15 एप्रिल या 2025 या कालात इथे 1,215 वणवे लागले आहेत, परंतु जे उत्तर आलंय त्याच्यामध्ये 204 फक्त वणवे लागले असं सांगितलंय. पण हा जो रिपोर्ट आहे हा वन विभागाच्या उपग्रह नकाशानुसार आहे आणि त्यामुळे हा मागील वर्षाच्या दुप्पट संख्या आहे आणि त्यामुळे देशामध्ये भारतामध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो वणवे लागण्यामध्ये आणि त्याच्यावर काही कार्यवाही करण्यात येणार आहे का? आणि हा 2025 मध्ये जानेवारी ते सप्टेंबर मध्ये 8,091 ह्या आगी लागल्या होत्या. ह्या 2024च्या तुलनेने 56% जास्त आहेत. तर ह्याच्यावर काही कार्यवाही होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की जेव्हा प्रश्न विचारला गेला की देवराईमध्ये ज्या सह्याद्रीच्या प्रकल्पामध्ये, देवराई प्रकल्प आहे सह्याद्रीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये, त्यात आग लागली होती, तर त्याचं उत्तर असं आले आहे की बीड वन परिक्षेत्रात पालवण नियत क्षेत्रांतर्गत सह्याद्री देवराई प्रकल्पास जानेवारी 2025 मध्ये आग लागल्याची घटना घडलेलीच नाही. आणि ही जी घटना घडलेली आहे ही आपले प्रसिद्ध अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे यांनी स्वतः सांगितलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विभागाने मंत्री महोदयांना एक चुकीची माहिती दिली आहे किंवा सयाजी शिंदे यांनी माहिती चुकीची दिली असं असू शकतं. तर ह्यासाठी त्यांनी असंही म्हटलं होतं की झाडं ही आपली मायबाप आहेत आणि इथे तेथे दुर्मिळ झाडं आणि वनौषधी पण जळल्या गेल्या, पण इथे असं उत्तर नाही आलेलं. इथे फक्त गवत जळल्याच्या घटना फक्त सांगितलेली आहे आणि एखादी घरची व्यक्ती जळाल्यावर कसं वाटतं तर तसं त्यांना वाटलेलं आहे असं सयाजी शिंदेंनी सांगितले. त्यामुळे मंत्री महोदयांनी ह्याची शहानिशा करावी, चौकशी करावी आणि ह्याचं पुनर्वसन आपण सगळे निर्मिती पुनर्नवीकरण करण्यासाठी काहीतरी निधी जाहीर करावा आणि कालबद्ध काही कृती योजना, कृती आराखडा तयार करावी ही विनंती करते. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य ज्योती गायकवाड यांनी हा जो प्रश्न विचारलेला आहे त्या अनुषंगानं जी खात्यामार्फत माहिती जी आली की त्या ठिकाणी एकूण सोलापूर जिल्ह्यात 36, बीड जिल्ह्यामध्ये 25 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 204 ठिकाणी वनवे लागले. आता हे वनवे लागल्यानंतर त्या वनवे विझवण्याकरता त्या ठिकाणी स्थानिक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, NGOज, वन खात्याचे कर्मचारी, अधिकारी हे सतर्क असतात आणि ते विझवण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. बाब असे की आता सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा वनवे डिटेक्ट करण्याची यंत्रणा सुरू केलेली आहे आणि सर्वांच्या प्रयत्नातून भविष्यकाळामध्ये आगीच्या वृक्ष होता कामा नयेत याची दक्षता घेतली जात आहे.